गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके आणि आपण पाहतात गुन्हे शोध न्यूज नेटवर्क. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यातील कोठडी मृत्यू प्रकरणाने आता मोठं वादळ निर्माण केलं आहे. या प्रकरणात अखेर 8 पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. 5 जून 2025 रोजी चोरीच्या संशयावरून पोलिसांनी रितेश मेश्राम या तरुणाला ताब्यात घेतलं होतं. पण काही तासातच रितेशचा मृतदेह कोठडीतच आढळला. कुटुंबियांनी पोलिसांवर मारहाण आणि छळाचा गंभीर आरोप करत न्याय मिळवण्यासाठी आंदोलन केलं. या घटनेची दखल अनुसूचित जाती आयोगाने घेतली आणि स्वतंत्र चौकशी सुरू केली. आयोगाच्या अहवालात स्पष्ट झालं की रितेशचा मृत्यू पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आणि अत्याचारामुळे झाला आहे. यानंतर न्यायालयीन चौकशी ही गार्ड ड्युटीवरील पोलीस जबाबदार असल्याचं सिद्ध झालं आणि न्यायालयाच्या आदेशानुसार 2 नोव्हेंबर 2025 रोजी 8 पोलिसांवर कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी या सर्वांना तात्काळ निलंबित करण्याचा आदेश दिला आहे. निलंबित पोलिसांची नावे राजकुमार जैन, विशाल रंगारी, अश्विनी आखरे, सरिता वैद्य, प्रवीण मेश्राम, अलीम गवळी, अमोल घोडे आणि प्रशांत डोके. दरम्यान या प्रकरणातील तत्कालीन ठाणेदार अजय अहिरकर यांच्यावरही प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे आणि नागरिकांकडून आता आरोपी पोलिसांवर कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. गुन्हेशोध न्यूज नेटवर्क आपल्याला प्रेक्षकांना प्रश्न विचारते, कोठडीतील मृत्यूंसाठी जबाबदार पोलिसांवर काय शिक्षा व्हावी? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. मी मीनाक्षी घोडके, गुन्हेशोध न्यूज नेटवर्क. धन्यवाद.